नमस्कार, मी आयुषी. UCN न्यूजच्या अकोला बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. एक नजर हेडलाईन्सकडे. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली भेट. आरक्षण तोडफोड आणि हिंसाचारानं मिळत नसल्याचं विखे पाटील यांचं वक्तव्य, तर सुनील तटकरेंची खासदारकी रद्द करण्याच्या सुप्रिया सुळे यांच्या मागणीवर साधला निशाणा. अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदान संपन्न. प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त. नागरिकांचाही मतदानाला उत्साह. आता उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा. आणि राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. बाळापूर तालुक्यातील टाकळे गावातील दुर्दैवी घटना. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाला होता गौरव. परिसरात हळहळ. आरक्षण तोडफोड आणि हिंसाचारानं मिळत नाही असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. माझ्या डोळ्यासमोर माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा अजित पवारांच्या आईनं व्यक्त केली आहे. मात्र अजित पवारांच्या आईनं त्यांची इच्छा व्यक्त केली असंही विखे पाटील म्हणाले. तर सुनील तटकरेंची खासदारकी रद्द करण्याच्या सुप्रिया सुळे यांच्या मागणीवर देखील त्यांनी निशाणा साधला. आता त्याची चौकशी शासनानं सुरू केलेली आहे की त्या बीडच्या घटनेमध्ये जे काही उदाहरणार्थ आमचे सहकारी आमदार प्रकाश सोळंके असतील, क्षीरसागर होते, किंवा सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचं नुकसान ज्यांनी केलं याच्यामध्ये गुंडा एलिमेंट जास्त होता. शेवटी आरक्षणाकरता काय जाळपोळ करून जीवघेणे हल्ले करून असे आरक्षण मिळतात का? मला वाटतं जरंगे पाटलांनी जो शांततेच्या मार्गाने सुरू केलेलं जे आंदोलन आहे त्याला तर आम्ही पाठिंबा आम्ही केव्हाच दिलेला आहे. आरक्षण मिळाल्याबद्दल कोणाचा विरोध नाही आहे. त्यांनी सुद्धा हे आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारे असं कायदा सुव्यवस्था कायदा हातात घेऊ नये. पण मला वाटतं जाणीवपूर्वक याच्या पाठीमागे जे समाजकंटक आहेत त्याची चौकशी आदेश आता शासनाने दिलेले आहेत. सत्य समोर येईल. अकोला जिल्ह्यातील 14 सार्वत्रिक तसेच 38 ग्रामपंचायत अंतर्गत पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत एकूण 226 उमेदवार रिंगणात आहे. अकोला जिल्ह्यातील 14 सार्वत्रिक आणि 38 ग्रामपंचायती अंतर्गत पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. एकूण 226 उमेदवार रिंगणात असून 7 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया सकाळी 7:30 ते दुपारी 5:30 या वेळेत होणार आहे. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित आणि 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, अनर्हता, अन्य कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्य, थेट सरपंचांच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. 14 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, 14 सरपंच तर 106 सदस्य पदासाठी निवडणूक पार पडत आहे. 9 सदस्यांच्या जागेवर एकही उमेदवारी अर्ज आला नाही. 13 ठिकाणी थेट सरपंचाची निवड होईल. निवडणुकीत 12,394 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये 6,419 पुरुष तर 5,895 स्त्री उमेदवारांचा समावेश आहे. 6 ग्रामपंचायतींच्या 6 जागेंसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत 4,373 मतदार हक्क बजावणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात 48 ग्रामपंचायतींसाठी मतदान रविवारी पार पडलं. विशेष म्हणजे या निवडणुकीत आमदार रायमुलकर, आमदार महाले, आमदार पुणकर, आमदार शिंगणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्राम संसद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकात बुलढाणा जिल्ह्यात आज 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसह 10 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी थेट जनतेतून सरपंच पदासाठी मतदान होत असल्यानं या सर्व निवडणुकीत चुरस वाढली आहे. या मतदानासाठी जिल्ह्यात 180 मतदान केंद्रे असून 1,000च्या वर कर्मचारी या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले आहे. या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जवळपास 1.5 लाख मतदार आपल्या
आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. आज सकाळपासूनच या मतदानासाठी मोठा उत्साह बघायला मिळतोय. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मतदार सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावून कामावर निघून गेला आहे. दरम्यान खामगाव तालुक्यातील अटाळी येथील प्रभाग 1 वरील मतदान केंद्रावरील तांत्रिक अडचणीमुळे काही काळ मतदान थांबल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एका राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची दुर्दैवी घटना बाळापूर तालुक्यातील टाकळी गावात घडली आहे. देशाच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्याचा गौरव देखील करण्यात आला होता. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. टाकळी निमकर्दा येथील ओम गुलाबराव साबळे वय वर्ष 26 हा उच्च शिक्षित तरुण महाराष्ट्र बॉक्सिंग संघाकडून राज्यस्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी खेळला असून उत्कृष्ट कामगिरी करून चमकला आहे. या कामगिरीसाठी त्याला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सहीचे प्रशस्तीपत्र सुद्धा मिळाले होते. उच्च शिक्षित ओमला शिक्षणासोबतच वडिलांना शेती कामात खूप मदत करीत होता. वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं नोकरीसाठी अर्ज करणे आणि सोबतच अनेक ठिकाणी मुलाखतीसाठी जात होता. शनिवारी पहाटे त्याच्या छातीत दुखत असल्यानं त्याला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एल्गार यात्रा काढली असून शेगाव येथील संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन यात्रेची सुरुवात करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठोपाठ शेतकऱ्यांची मूठ बांधण्यासाठी रविकांत तुपकरांची एल्गार रथयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. रविकांत तुपकरांनी शेगावातून श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन या एल्गार रथाला सुरुवात केली आहे. सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी तसेच येलो मोझॅक बोंड अळीमुळे पावसात खंड पडल्यानं सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी 10,000 रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी, पीक विम्याची रक्कम मिळावी आणि अन्य मागण्या सरकारला करण्यात येत आहे. ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य गावोगावी जाऊन बैठका सभा घेऊन शेतकरी आणि तरुण शेतकऱ्यांची फौज एकत्र करणार आहे. पहिल्या दिवशी खामगाव तालुक्यात ही यात्रा असणार आहे. दरम्यान 20 नोव्हेंबरला एल्गार यात्रेचा समारोप बुलढाण्यात भव्य एल्गार महामोर्चात होणार आहे. यावर्षी राज्य सरकारनं महाराष्ट्रातल्या फक्त 40 तालुक्यामध्ये दुष्काळाची घोषणा केलेली आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये काय धरणं ओसंडून वाहिली का हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे. यानं उर्वरित महाराष्ट्र हिरवागार दिसतोय का? 40 तालुक्यात जशी दुष्काळाची घोषणा केली तशी उर्वरित महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यामध्ये दुष्काळाची घोषणा करा. या वर्षीची परिस्थिती आमची वाईट आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन कापूस बऱ्यापैकी आमच्या हातातून गेलेला आहे. येलो मोझॅक बोंडाळीमुळे नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरसकट एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. ही आमच्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. मायक्रो फायनान्सच्या महिलांचं बचत गटाचं कर्ज सुद्धा अंबानी अदानी सारखं राईट ऑफ झालं पाहिजे. ही सुद्धा आमची मागणी आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासापासून आम्हाला वाचवण्यासाठी संरक्षण भिंती उभ्या राहिल्या पाहिजे शेतामध्ये. यासह विजेचा प्रश्न आता गंभीर झालेला आहे. रब्बीचा हंगाम सुरू असताना या हंगामात आम्हाला वीज मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं आम्हाला वीज द्यावी या सगळ्या मागण्या घेऊन आणि सोयाबीनला 9,000 कापसाला 12,500 रुपये भाव या मागण्या घेऊन आम्ही आज संत नगरी शेगावमध्ये गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकला आणि एल्गार यात्रेला सुरुवात केलेली आहे. महाराजांना आम्ही प्रार्थना केली की या राज्यकर्त्यांना महाराज सुबुद्धी द्या आणि आमच्या शेतकऱ्याला वाचवा आत्महत्येपासून. राज्यकर्त्यांचे जरा तुम्ही कान पिळा अशा पद्धतीची प्रार्थना गजानन महाराजांच्या चरणी केली. ही एल्गार यात्रा आज शेगावमधून निघून खामगाव मार्गे मेहकरला जाणार आणि संबंध बुलढाणा जिल्ह्यासह परिसर आम्ही सोयाबीन कापूस पट्टा पिंजून काढणार आहोत. त्यानंतर 20 नोव्हेंबरला या यात्रेचा समारोप महामोर्चामध्ये होईल आणि तो 20 नोव्हेंबरचा महामोर्चा इतका मोठा असेल की सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल आणि 20 तारखेला रणसंग्राम तुम्हाला महाराष्ट्रात बघायला मिळेल. मालमत्ता करासह सर्व प्रकारच्या करात वाढ होण्याच्या हेतूनं महानगरपालिका प्रशासनानं कर वसुली ठेका पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला. मात्र महापालिका कर्मचाऱ्यांपेक्षा कमी केवळ 50% कर वसुली झाली असल्यानं मनपा प्रशासन तोंडघशी पडलं आहे. महापालिका अस्तित्वात आल्यापासून मालमत्ता कराची झालेली वसुली लक्षात घेता प्रशासनानं मालमत्ता कर वसुली, पाणीपट्टी वसुली, बाजार वसुली, मालमत्ता करांचं पुनर्मूल्यांकन करण्याचे काम झारखंड येथील स्वाती इंडस्ट्रीजला देण्याचा निर्णय घेतला. वसुलीवर 8.49% यानुसार हे काम कंपनीला देण्यात आलं. कर वसुलीचं काम ठेका पद्धतीनं दिल्यानं मालमत्ता कर वाढ होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र कंपनीला कामाचे आदेश देऊन 2 महिन्याचा कालावधी होत आला असताना
कंपनीला लक्षणीय कर वसुली करता आलेली नाही. महापालिकेचे कर्मचारी रोज सरासरी 20 लाख रुपयांची मालमत्ता कर वसुली करत होते. कंपनीनं वसुली सुरू केल्यानंतर आता ही रक्कम केवळ 10 लाख रुपये झाली आहे. मालमत्ता कर वसुलीवर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मदार अवलंबून असते. त्यामुळे महापालिकेच्या कर वसुली ठेका पद्धतीनं देण्याचा निर्णय अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिपब्लिकन सेना पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेल्या संविधान यात्रेची दीक्षाभूमी येथून सुरुवात झाली असून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत यात्रेचा प्रवास राहणार आहे. ही यात्रा अकोल्यात दाखल झाल्यानंतर भव्य स्वागत करत शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. रिपब्लिकन सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराव आंबेडकर यांनी दीक्षाभूमी इथं संविधान बचाव यात्रेला हिरवी झेंडी दाखवून यात्रेला सुरुवात केली होती. यावेळी समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, राज्य प्रभारी सारिका सीताराम शिंदे, किरण घोंगडे, दिलीप खरात यांच्या उपस्थितीत संविधान बादशाहू यात्रा अकोल्यात दाखल झाली. यात्रेत रिपब्लिकन सेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी शहरातून दुचाकी रॅली रिपब्लिकन युवा सेना आघाडीचे राज्य महासचिव देवेश पातोडे, सुनीता पातोडे यांच्या मार्गदर्शनात दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. संविधान बचाव रथ टॉवर चौक, रेल्वे स्थानक मार्गे, शिवाजी कॉलेज रोड, तिलक मार्ग, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याजवळून गांधी रोड, बस स्टँड मार्गे अशोक वाटिका इथं पोहोचून रॅलीचा समारोप करण्यात आला. घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत रहा UCN न्यूज. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने UCN का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए UCN की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी UPI ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और, भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से UCN का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी तसेच पूरग्रस्त परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र अजूनही मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी संतप्त होत जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी तसेच पूरग्रस्त परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या काळात अकोला तालुक्यातील आगार तसेच उगवा मंडळमध्ये हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली होती. सदर नुकसानबाबत जिल्हा प्रशासनातर्फे रितसर पंचनामे करून त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला होता. परंतु राज्य शासनातर्फे अद्यापही सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यामुळे या भागातील शेतकरी आक्रमक झाले आहे. या भागातून वाहणाऱ्या पूर्णा नदी काठी असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं होतं. सदर भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्यात यावी, अन्यथा गावातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. उगवा सर्कल अकोला जिल्ह्यामध्ये 22 जुलै रोजी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाचे पैसे दिवाळी आली तरी अजून शेतकऱ्याच्या पदरात पडले नाही आहेत. तहसीलदार महोदयांना विचारले असता अजून GRच वरून आलेला नाही. सर्वे झाले, याद्या प्रसारित झाल्या, सर्वे झाले, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. त्याचं कारण असं की सरकारकडून अजूनही पोर्टल ओपन झालेलं नाही की ज्या पोर्टलवर त्या याद्या अपलोड करायच्या आहेत की जेणेकरून शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडतील. जोपर्यंत शासनाच्याकडून पोर्टल ओपन केलं जात नाही तोपर्यंत आम्ही याद्या सबमिट करू शकत नाही असे तहसीलदाराचे म्हणणे आहे. याचा अर्थ असाच की शासनाने आतापर्यंत मदतीसाठी पोर्टलच ओपन केलेलं नाही तर दिवाळीचे पहिले पैसे कसे भेटू शकतील. आमची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पदरात कशा ना कशा पद्धतीनं 2 रुपये येण्यासाठी शासनाने ताबडतोब काहीतरी याच्यावर उपाययोजना करून मदतीचे पैसे दिवाळीच्या पूर्वी जमा करावे, एवढंच आमचं शासनाला म्हणणं आहे. अन्यथा आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन उभारण्यास सर्व शेतकरी सज्ज आहेत.
की आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत, आमची मदत आम्हाला लवकरात लवकर मिळाली पाहिजे. बाळापूर तालुक्यातील आगर तसेच धामणा शेत शिवारातून लघुदाब विद्युत वाहिनीची तार चोरीला गेली. याबाबत उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगर व धामणा शेतशिवार येथील शेतकऱ्यांना शेतात कृषी पंपाकरिता असलेल्या लघुदाब विद्युत वाहिनीची अॅल्युमिनियमची 40,000 रुपये किमतीची 5,200 मीटर लांबीची तार गांधीग्राम विद्युत वितरण केंद्रांतर्गत ग्राम आगारकरिता असलेले वरिष्ठ कर्मचारी प्रकाश सोळंके यांनी जाऊन पाहिली. तर यावेळी ही तार दिसून न आल्यानं उरळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. बाळापूर शेगाव मार्गावर एका शेतात 1 लाख रुपयांची बॅग हिसकावून पळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी दोन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाळापूर शेगाव मार्गावर एका शेताजवळ 1 लाख रुपयांची बॅग हिसकावून पळाल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात बाळापूर पोलिसांनी 2 चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार बाळापूर येथील वीट उत्पादक मोहम्मद जमीर शेख इब्राहिम यांना फोन करून तुमचे एका महिलेसोबतचा व्हिडिओ आमच्याकडे असल्याची माहिती दिली आणि तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. यामुळे मोहम्मद जमीर शेख इब्राहिम हे शेगाव रोडवरील शेलार यांच्या शेताजवळ गेले असता त्या ठिकाणी उभ्या असलेल्या व्यक्तीनं अंधाराचा फायदा घेऊन मोहम्मद जमीर शेख इब्राहिम यांच्याजवळील 1 लाख रुपयांची बॅग हिसकावून पळ काढला. सदर घटनेसंदर्भात मोहम्मद जमीर शेख इब्राहिम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. बाळापूर तालुक्यात येत असलेल्या बोरगाव वैराळे गावात वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. घरोघरी फिरून रक्ताचे नमुने गोळा करून हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रानं उपाययोजना सुरू केली आहे. हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या बोरगाव वैरागळे गावात तापाची साथ सुरू असून नागरिक सरकारी दवाखाना आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं साथीचे रोग पसरत आहे. त्यामुळे नागरिक साथीच्या रोगानं त्रस्त झाले आहे. डेंग्यू सदृश्य ताप, थंडी, खोकला, सर्दी अशा आजारांची लक्षणे गावातील रुग्णांच्या तपासणी दरम्यान आढळून आली आहे. सरकारच्या रेशन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून दिवाळीनिमित्त शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटण्याची सुरुवात करण्यात आली आहे. मूर्तिजापूर शहरात देखील हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आनंदाचा शिधा वाटप प्रारंभ प्रसंगी तहसीलदार शिल्पा बोबडे, निरीक्षक अधिकारी चैताली यादव, पुरवठा निरीक्षक अधिकारी भावना दताळे, गोदाम व्यवस्थापक दीपक साळुकार आदींची उपस्थिती होती. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तालुक्यातील अंत्योदय प्राधान्य गट शेतकरी लाभार्थी या योजनेतील 41,657 शिधापत्रिका धारकांना दिवाळीनिमित्त 1 किलो साखर, 1 किलो पाम तेल, अर्धा किलो रवा, अर्धा किलो चना डाळ, अर्धा किलो पोहे, अर्धा किलो मैदा असे 100 रुपयामध्ये 6 शिधा जिन्नीस कार्ड धारकांना मिळणार आहे. तालुक्यातील 183 स्वस्त धान्य दुकानातून याचं वितरण होणार आहे. यावेळी पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी उपस्थित होते. काम मिळवून देतो असे आमिष दाखवून दुचाकी पळवून नेणाऱ्या चोरट्यांना खदान पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याकडून एकूण 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या. काम देण्याचा बहाणा करून दोघांना भेटायला बोलावून त्यांची दुचाकी पळवून नेल्याच्या 2 घटना खदान पोलीस ठाण्याअंतर्गत खडकी भागात घडल्या होत्या. या दोन्ही गुन्ह्यातील व्यक्ती एकच असल्याचं घटनेवरून दिसत आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी तपास करून आरोपी गणेश सखाराम बांगरे वय वर्ष 36 याला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. त्याला खदान पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन ठाण्यात आणलं. त्याच्याकडून 3 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे गावात बोरवेलवरून पाणी पुरवठा होत होता, परंतु यावर्षी अत्यल्प पावसामुळे गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर आटली आहे. बोरवेल कोरडी पडल्यानं गावावर भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवलं असून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बोरगाव तालुक्यात येणारे बोरगाव वैराळे गाव खारपाण पट्ट्यात येत असून सन 2000 पासून या गावाला दुधाळा शेत शिवारात असलेल्या बोरवेलवरून पाणी पुरवठा होत आहे. मात्र सन 2020 मध्ये या बोरवेलमध्ये मोटार पंप अडकून पडल्यानं नवीन बोरवेल करण्यात आले. मात्र या बोरवेलचं पाणी गेल्या 2 वर्षापासून हिवाळ्याची चाहूल लागताच संपून जातं आणि गावकऱ्यांना नोव्हेंबर ते जुलैपर्यंत पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. दरवर्षी पाणी विकत घेण्यासाठी ग्रामपंचायतीला जवळपास 2 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे खर्च करावे लागतात. शासनानं बोरगाव वैरागळे गावातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी बोरवेल खोदून देण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून होत असताना शासनातर्फे दरवर्षी बोरवेल अधिग्रहण करण्यासाठी निधी खर्च केला जातो. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना या मागणीकडे लक्ष दिले जात नाही. कमीत कमी यावर्षी तरी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून बोरवेल खोदण्यासाठी शासनानं टंचाईच्या निधीतून तरतूद करण्याची मागणी होत आहे. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली भेट. आरक्षण तोडफोड आणि हिंसाचारानं मिळत नसल्याचं विखे पाटील यांचं वक्तव्य, तर सुनील तटकरेंची खासदारकी रद्द करण्याच्या सुप्रिया सुळे यांच्या मागणीवर साधला निशाणा. अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदान संपन्न. प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त. नागरिकांचाही मतदानाला उत्साह. आता उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा. आणि राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. बाळापूर तालुक्यातील टाकळे गावातील दुर्दैवी घटना. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाला होता गौरव. परिसरात हळहळ. बातमीपत्रात इतकंच. बातम्यांची मालिका अशी सुरू राहील. तोपर्यंत तुम्ही बघत रहा UCN न्यूज. नमस्कार.